धाराशिवमध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर पहाटे 5 वाजल्यापासून लोक रांगेमध्ये उभी आहेत। गॅस वितरण व्यवस्थेत गोंधळ झाल्याचा आरोप करत नागरिक संतापलेत। साठा शिल्लक असताना सुद्धा नियोजनाअभावी गॅस मिळत नसल्याचा आरोप होतोय। जिल्हाधिकाऱ्यांकडून घरपोच सुविधेचा लाभ घेण्याचं आवाहन केलं जातंय, मात्र प्रत्यक्षात घरपोच गॅस सुविधा मिळत नाहीये। धाराशिवमध्ये गॅस एजन्सीच्या समोर आज 5व्या दिवशी सुद्धा लाईन पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे गॅस एजन्सीचं ऑफिस आहे आणि अद्याप ही गॅस एजन्सीचं ऑफिस उघडलेलं नाहीये। मात्र ग्राहक जे आहेत ती सकाळी 7 पासूनच लाईनला थांबलेले पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हा समता कॉलनीतला मुख्य रस्ता आहे आणि ह्या रस्त्यावरती पूर्णपणे आपल्याला गॅस ग्राहकाची जी लाईन आहे ती पाहायला मिळते। सकाळी 7 पासून हे ग्राहक जे आहेत हे लाईनला थांबलेले आहेत। धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रशासनाने वेळोवेळी सांगूनही ग्राहकाच्या मनातली भीती जी आहे गॅस मिळेल किंवा नाही ही भीती जी आहे ती जात नाहीये। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव।